बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली आहे आणि ही निवडणूक जी आहे ती 23 एप्रिलला पार पडणार आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो 4 मेला पार पडणार आहे. ही निवडणूक अजितदादांच्या निर्णयानंतर बिनविरोध व्हावी अशी बहुतांश बारामतीकरांची इच्छा व्यक्त केलेली आहे. मात्र आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात तगडं आव्हान उभं केलं जाणार आहे, उमेदवारी दिली जाणार आहे असं म्हटलेलं आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत. आपण बारामतीकरांशी बोलणार आहोत. नेमकं काय वातावरण असणार आहे, निवडणुकांचा जोर सध्या पकडतोय. काय सांगाल, बारामती विधानसभेची निवडणूक पोटनिवडणूक जाहीर झाली आहे आणि आज लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार नाही, आम्ही निवडणूक लढवणार आहोत. तुमचं काय मत आहे? त्यांचा विषय लोकशाही दृष्टीने ठीक आहे, परंतु माननीय स्वर्गीय अजितदादांचं काम पाहता आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना बारामतीकर म्हणून आता ते वहिनी साहेबांकडेच दादांच्या नंतरचे जे कर्तव्य योग्य पद्धतीने करू शकतील आणि केवळ बारामतीच नव्हे तर समस्त महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा वहिनी पवार दादांच्याच पावलावर पाऊल टाकत अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन महाराष्ट्रामध्ये करतील ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे. पण मग एकीकडे भावनिक लाट आहे, निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहेत. काही राष्ट्रवादीचे मंडळी देखील म्हणतात, मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. लक्ष्मण हाके यांनी मात्र निवडणूक लढवण्याचा आग्रह धरलेला आहे. ते स्वतः उमेदवार असतील की नाही माहित नाही, पण त्यांचा कोणता तरी कार्यकर्ता निवडणूक लढवेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक धनगर समाजाचे जे वलय आहे, गेल्या आठवड्यात जे हॉस्पिटलचं नामकरण होतं त्याच्यावरून देखील मुद्दा पेटलेला होता. काय बघता, कसं बघता सगळं? हाके साहेब हे चळवळीतले कार्यकर्ते, त्यांच्या अनेक वेळा अनेक भूमिका योग्य असतात. मात्र सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचं नाव हे अजरामर आहे, कायमस्वरूपी आहे. ते कायद्याने राज्य शासनाने ते पारित केलेले आहे. मात्र केवळ राजकारणापोटी संबंधित अहिल्यादेवींचं नाव बदलण्यात येते का काय असा आभास तयार करून केवळ राजकीय गणित पटलावर मांडण्याचं चुकीच्या पद्धतीचं कामकाज काही मंडळी करतात. माझं त्या सर्वांना विनंती असेल समाज बांधव या नात्याने की माननीय दादांना ते अत्यंत विकास पुरुष होते आणि त्यांच्याबद्दलचे केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्मिता आणि प्रेम आहे. केवळ एक विशिष्ट हेतूने चुकीच्या पद्धतीची मांडणी करून केवळ दादांना बिनविरोध होऊन देणार नाही. शेवटी तो लोकशाही पद्धतीचा मार्ग आहे. मात्र सुनेत्रा वहिनींना बिनविरोध विधानसभेत जाता यावं अशी आमच्या सर्व बारामतीकरांची मनोभावी इच्छा आहे. केवळ एखाद्या महाविद्यालयाचं नाव बदलतोय, वास्तविक महाविद्यालयाचं नाव आणि रुग्णालयाचं नाव, संलग्न रुग्णालयाचं नाव माननीय स्वर्गीय अजितदादा पवार असं देण्यात येतं. यामध्ये वेगळ्या पद्धतीचं काहीच भूमिका मांडण्याची आवश्यकता नव्हती. कारण 29 मे 2023 रोजी हा शासन निर्णय पारित झालाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाविद्यालय हे कुणीही बदलू शकत नाही. हे काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. केवळ आभास तयार करण्यात आलं की ते नाव बदलण्यात येणार आहे वगैरे अशा कुठल्याही पद्धतीचं उपक्रम किंवा कार्यक्रम शासनाच्या विचाराधीन नाही. केवळ संलग्न विद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयाचं नाव झाला नामकरणाचा विषय. मात्र पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं जी चर्चा सुरू आहे सध्या, निवडणूक बिनविरोध व्हावे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे निवडणूक लढवली जाते किंवा म्हणतायत लोक निवडणूक लढवणार. आजपर्यंतचे अनेक दाखले जर पाहिले तर एखाद्या कुटुंबातील एक थोर राजकारणी जर स्वर्गीय झाल्यानंतर त्याचपर्यंत महाराष्ट्राची प्रथा परंपरा आहे की त्यांना विधान परिषद, राज्यसभेवर, लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये बिनविरोध देण्यात यावं. कर्तृत्वान माणसाला एक सरळ मार्गे त्या सभागृहात जाता यावं अशा पद्धतीचा प्रयत्न राज्याच्या पटलावर पायंडा आहे. तर असं पायंडा मोडण्याचा काय प्रयत्न करत असतील तर त्यांनी परत एकदा विचार करावा. पण पायंडा आहे म्हणून फक्त निवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटतं? तसं नाही. दादांच्या विकास कामं बघता दादा सर्वसामान्यांची ज्या पद्धतीने कामं करायची त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनी बी कामं करतील अशी लोकांना पूर्ण अपेक्षा आहे. म्हणून बिनविरोध व्हावे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय, बिनविरोध व्हावी निवडणूक? बिनविरोध काय नेमकं कारण? पण विकासाच्या दृष्टीने दादांच्या पावलावर पाऊल टाकत वहिनी कामं करतील असा विश्वास आहे. 100%. काय वाटतंय तुम्हाला परत?
आता दादांचं ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस जिल्हा परिषदेला भारतीय जनता पार्टीचे काही सभासद आपण दादांनी बिनविरोध स्वरूपात म्हणजे पक्षाकडून घेऊन ती तिकीट दिलं, सगळ्यांना सन्मान देण्याचा भूमिका दादांनी घेतली. त्यामुळं आदरणीय वहिनी साहेबांना देखील ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व बारामती सज्ज आहेत. कुणी फॉर्म भरायचा नाही भरायचा लोकशाहीचा उत्सव आहे, मात्र वहिनींना सभागृहात सरळ मार्गे जाता यावं सर्व कार्यकर्त्यांची असते. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी बऱ्याच लोकांची मागणी आहे, इच्छा आहे. मात्र आता तसं होणार का ते बघावं लागेल, कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीच ही निवडणूक जी आहे ती लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. लक्ष्मण हाके असतील किंवा इतर जे नेते आहेत ते निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये आहेत. आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत. काय वाटतंय, बारामतीची निवडणूक लागली आहे, पोटनिवडणूक लागली आहे, बिनविरोध व्हावी अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतंय? बिनविरोध झाली पाहिजे ना. पण इतर जे लक्ष्मण हाके असतील किंवा इतर त्यांचे जे नेते आहेत ते निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये आहेत. काही अपक्ष देखील इथे फॉर्म भरणार आहेत. डिपॉझिट जप्त होईल. डिपॉझिट जप्त होईल. डिपॉझिट जप्त होईल असं सांगतायत. अजितदादांच्या मताधिक्याची चर्चा जास्त असायची, कारण निवडणूक लढली तर अजितदादांचं मताधिक्य किती असणार यावर चर्चा व्हायची. आता काय होईल नेमकं? माझी मागच्या 1,65,000 मिळाली मताधिक्य, त्याच्यापेक्षा जास्त 1,68,000 मतदान, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त मिळेल सुनेत्रा वहिनी. आता जे निवडणूक लढवणार आहेत, समजा ओबीसी नेते आहेत, लक्ष्मण हाके लढवायचे म्हणतायत, बाकी कोणी अजून बारामतीतलेच किंवा महाराष्ट्रातले इतर लोक देखील इथे निवडणूक लढवायला इच्छुक असतील. काय नेमकं तुम्ही बघताय, किती मताधिक्य मिळेल सगळ्यांना मिळून? गोपीचंद पडळकर होईल. डिपॉझिट जप्त होईल. डिपॉझिट जप्त होईल सगळ्यांना. 100% डिपॉझिट जप्त होणार आणि काही त्यांचा उपयोग नाही बारामतीत निवडून, कारण दादाचं काम आहे आणि त्याच पद्धतीने वहिनी घेतात चालल्या दादाचे जप्त. वहिनींचं काम चांगलं चाललंय वाटतं. वहिनीचं बी काम चांगलं आहे ना. रात्रंदिवस नगरपालिकेची लोक राबतात, बाजार गार्डन रस्ते विकास कामं चालू आहेत ना. ह्यांचं काय आहे बारामती? कसंच नाही. त्यामुळे वहिनी जरी विरोधात कोणी उभं राहिलं तरी उपयोग नाही बारामतीला. दादासारखा व्यक्ती होणं कमीत कमी 5-25 वर्षामध्ये, कमीत कमी 5-25 वर्ष दादासारखा व्यक्तिमत्व. दादासारखं व्यक्तिमत्व होणं 5-25 वर्ष शक्य नाही म्हणतायत. पण आता ज्या वेळेस बारामतीत अजितदादांशिवाय बारामती आपण बघतोय, कसं बघता बारामतीचा विकास? बारामतीचा विकास पुरुष म्हणून अजितदादांचं वलय होतं. नाही, वहिनी त्या पद्धतीने चालत ना. कामाची पाहणी वगैरे सगळं चाललंय. नाही दादा गेले म्हणून काही तो आले नाही, कोण व्यवस्थित चाललंय सगळं. काम वगैरे पूर्वक सगळे चालू झाले, त्याचा काही इश्यू नाही. आता बघूयात, बारामतीच्या विकासाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलं जातंय, कारण सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या देखील त्याच पद्धतीनं काम करतायत असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि आपण इथल्या काही ज्येष्ठ लोकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात, कारण ज्येष्ठ लोक इथं बारामतीत आहेत आणि त्यांचं नेमकं काय मत आहे ते देखील विचारून घेऊयात. सगळे मोबाईल बघतायत बहुतेक. काय वाटतंय बाबा, बारामतीची निवडणूक लागलीये, पोटनिवडणूक लागली, सुनेत्रा वहिनी निवडणूक लढवणार आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाली आहे. ते काय उपयोगच नाही ना. उमेदवार किती दिला तरी त्यांच्यापासून काय उपयोगच होणार. सुमित्राताई तर येणार निवडून येतील सुनेत्रा. 100%. विरोध व्हायला पाहिजे, पण ते आता काहीतरी पिल्ल सोडायचं काम चाललंय. पिल्लू सोडायचं काम सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय? बिनविरोध व्हायला पाहिजे. कशाला उभं राहायचं? कोणी कोणाच्या एखाद्याच्या दुःखात मध्ये विरोध करूच नाही आता या पिरियड मध्ये. आणि ते बिनविरोध निवडून येणारच येतात, काय वाद नाही, पण कुणी विरोध करूच नाही. मुळातच बिनविरोध व्हायलाच पाहिजे. निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, पण लोकशाहीचा उत्सव आहे, विरोध कसं? लोकशाही आहे, लोकशाहीच्या मागे भावना पण आहेत. लोकशाही बरोबर बाकी सगळ्या गोष्टी आहेतच की. नुसतं लोकशाही म्हणून कसं चाललं? पण भावना बॅशील ती निवडून आल्याशिवाय राहणार आहेत का? हे काळ्या दगडाची रेख आहे, निवडून येणारच. कुणी उभं राहिलं तर निवडून येणार.
राज्यातला कुणीही मोठा माणूस उभा राहिला तरी निवडून त्याच्या मताधिक्य किती असेल? तरी त्यांचं 1.5-2 लाखाच्या 1.5-2 लाख असं नक्की. कारण अजितदादा ज्यावेळेस बारामतीत निवडणूक लढवायचे त्यावेळेस अजितदादा निवडून येतील का नाही तो भाग वेगळा होता. मताधिक्याची चर्चा जास्त असायची. आता जी लास्ट टाइम निवडणूक झाली त्यावेळेस 1,68,000 मताधिक्य होते त्यांच्यापेक्षा जास्त मतं पडतील, 2 लाखाच्या पुढे झाले. आणि विरोधकांचं काय होईल? विरोधकांचं काय होतं, जे पण जगतो येणारच नाही. किती उभं राहतात, कोण कोण उभं राहते काय माहित नाही. अजून तर काय न्यूज बाहेर तशी आली नाही. नाही, एक काय वाटतंय तुम्हाला? निवडणूक लढवायच्या मूड मध्ये लोक जे आहेत त्यांना काय संदेश असेल किंवा बारामतीकर म्हणून काय सांगाल? बारामती ते त्यांना लढवायचं असेल ते एक भावनेतून लढवत असेल किंवा विरोध म्हणून, पण त्यांना विरोध करायचा ना का, त्याला कोणीतरी सपोर्ट होतो विरोध असा आहे. म्हणजे त्याचा उपयोग त्याला काहीच नाही. एक आपलं चला काहीतरी विरोध असावा असे विचार. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय बारामतीचा विकास कशा पद्धतीने चाललाय? आता अजितदादांच्या पश्चात जो सगळे विकास आहे विकास तो अजून थोडासा मंदावला तरी पण तो पुढे जाणार आहे आणि वहिनी ती पुढे नेणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. विश्वास वाटतोय तुम्हाला? हो, विश्वास आहे आणि ती 100% करणार. एवढं समजा. तर यावेळी त्या बारामतीतल्या बोलका प्रतिक्रिया. ज्या पद्धतीनं अजितदादांचा विकासाची घोडदौड सुरू होती त्याच पद्धतीनं सुनेत्रा पवार देखील या निवडणुकांमध्ये यशस्वी होतील. त्यांची देखील विकासाची घोडदौड जी आहे त्याच्याच पद्धतीने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र बारामतीत सध्या निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळतंय. पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, पण त्यांच्या विरोधात जे निवडणूक लढवणार आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं बारामतीकर सांगतायत. कॅमेरामॅन तेजस समी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.